मराठा आणि दलित या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मुख्यमंत्री, हे तुमचे इकडचे पालकमंत्री, बीजेपीचे आमदार सतत करत असताना आम्हाला दिसतायत। मराठा समाज आणि दलित समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि मग मागून आरामात हसत बसायचं आणि मजा बघायची, हे जे काय प्रकार चालले ते थांबले पाहिजे। देवेंद्र फडणवीसांवर तुम्ही टीका कराल तर आम्ही कधीही सहन करणार नाही। या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या, त्यांच्या विरोधात अगर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल तर गाठ या मराठ्यांची आहे, याची हे लक्षात राहू दे। हे आपल्यासाठी व्हायचं राज्य सरकार हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही हे सांगण्यासाठी मी इथे आलो। मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांवर, आपण सगळे एकत्र आलो तर अगर ज्या लोकांना 8 दिवस लागले तर आमचे मराठी एकत्र आले तर 5 दिवसामध्ये आरक्षण मिळतं येते ना, हे तुम्ही स्वतः खुल्या डोळ्याने 5 दिवस घ्या, फक्त 5 दिवस उभं महाराष्ट्र पेटू होऊ नये असं ह्या राज्य सरकारचा प्रयत्न, ते सगळ्या पद्धतीने प्रयत्न करतायत ते मुंबईचा मोर्चा थांबवण्याचा। म्हणून त्यांच्यात तुम्हाला बळी पडायचं आहे, त्यांच्या जाळीमध्ये पडायचं आहे की समाजाला न्याय द्यायचा आहे, हे आम्हाला सगळ्यांना ठरवायचं आहे। म्हणून मुंबईचा मोर्चा तर कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार। 1 तारीख जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातले सगळे कानाकोपऱ्यातले मराठी तिथे जमणार, एवढं मी तुम्हाला। काय चाललंय अध्यक्ष महोदय? हाय सरकार सकारात्मक, हाय आमचे मुख्यमंत्री बोलतायत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतोय, आम्ही सगळे बोलतोय की नाही बाबा आम्हाला मराठा आरक्षण द्यायचंय। मग धमक्या कशाला दिल्या जातात, मग आव्हान कशाला दिलं जातं? अगर आम्ही कोण बोलत असू तर बाबा आम्हाला आरक्षण द्यायचं नाही, कोणाला काय आम्हाला अडचण नाही, मग ठीक आहे ना, ही सगळी परिस्थिती होणं बरं। उगाच जे काय राज्याची काय परिस्थिती जी खराब करण्याचा प्रयत्न चाललाय अध्यक्ष महोदय, तो होता कामा नाही, एवढी विनंती मी तुम्हाला आजच्या निमित्ताने करतोय। 2014 नंतर आज मितीपर्यंत प्रतिक्रिया पत्र सादर करू शकले नाही, मुख्यमंत्री सादर करू शकले नाही। जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं मनात आहे तर प्रतिक्रिया पत्र का सादर केलं नाही? खोटं बोलल्याबद्दल त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे। आम्ही राजीनामा तर मागून, पण त्याचबरोबर येणाऱ्या अधिवेशनात यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आम्ही आणणार आहोत आणि त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये हक्कभंगही यांच्याबद्दल आणणार आहोत। त्यांनी जातीचा अभ्यास करावा, घटनेचा अभ्यास करावा आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम म्हणा पहा। सरकारवर मुळातच RSSचा अंकुश आहे आणि RSSचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण देऊ नये। नाही नाही नाही, काही गरज नाही। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही, कुठलाच मराठा कुंडी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। का बाहेरून अतिरेक येऊन करतात हे गुंड? नागपूरची सगळी हिस्ट्री पत्रकारांनीच पाठवली। जेवढे गुन्हे नागपूरला झाले, खून, मारामाऱ्या, बलात्कार, महाराष्ट्रात नाही झाले। अहो नागपूर नाही सांभाळू शकत, महाराष्ट्र काय सांभाळणार, कसा सांभाळणार? एवढे गुंड आहेत, हे गुंड सगळे आज बीजेपीचे पदाधिकारी। भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगते? साहेब केंद्रामधील कॅबिनेट मंत्री आहेत वाया देवेंद्र फडणवीस। आम्ही आदेश पाळला, भारतीय जनता पक्षात पाळतात आदेश, आम्ही गेलो। दिन आने वाले सांगून बुरे दिवसाची सुरुवात करणारे मोदी एक बनवाबनवी करताय हे चित्र महाराष्ट्राला अनुभवायला मिळाल्यामुळे भाजप कधीच महाराष्ट्रात सत्तेवर येणार नहीं। अभी वो उनको कोई हमारे पंतप्रधान जी के ऊपर बोलने का कोई अधिकार नहीं है, औकात नहीं है उनकी पंतप्रधान जी के ऊपर बोलने की। जी अभी आपने देखो महाराष्ट्र में कहाँ तक है, कभी डूबने वाले,
वही देखो, मगर भारतीय जनता पार्टी और माननीय पंतप्रधान जी हमारे माननीय अमित शाह इनके ऊपर उंगली भी बताया ना, थैंक यू। तो तुम्हारी औकात में निकालूंगा क्या असलियत है?